नमस्कार. आज आपण एका खूप सुंदर गोष्टीबद्दल बोलणार आहोत, कृतज्ञतेबद्दल. विचार करा, एखादा पक्षी एका वाळलेल्या निष्पर्ण झाडावर का थांबेल? आज आपण जातक कथांमधली एक अशीच गोष्ट ऐकणार आहोत. जातक कथा म्हणजे काय, तर बुद्धांच्या पूर्वजन्मातील कथा, ज्यातून आपल्याला एखादा मोठा सद्गुण शिकायला मिळतो. आणि ही कथा आहे निष्ठेच्या एका अप्रतिम उदाहरणाची. आणि या कथेचं संपूर्ण सार ना ते या एकाच प्रश्नात दडलेलं आहे. ज्या गोष्टीमधून आता काहीही मिळण्याची शक्यता नाही, जी गोष्ट एक प्रकारे संपलेली आहे, तिच्या शिकवणी का बरं एकनिष्ठ राहील? हा प्रश्न आपल्याला या कथेच्या शेवटापर्यंत विचार करायला भाग पाडेल. आणि इथूनच कथेमधला तो खरा संघर्ष सुरू होतो. आजूबाजूला सगळीकडे हिरवीगार फळांनी डवरलेली झाडं आहेत, पण हा पोपट मात्र एका सुकलेल्या वाळलेल्या झाडाला धरून बसलाय. हे दृश्यच इतकं विचित्र आहे की प्रश्न पडतोच की याच्या मागे नक्की काय कारण असेल. आता ही जी पोपटाची गोष्ट आहे ना, ती काही अशीच अचानक सुरू होत नाही. ती एका मोठ्या कथेचा भाग आहे. ही गोष्ट स्वतः गौतम बुद्धांनी त्यांच्या भिक्षूंना एका विशेष प्रसंगी सांगितली होती. तर झालं असं की विरंजा नावाच्या ठिकाणी बुद्ध आणि त्यांच्या भिक्षूंना तब्बल 3 महिने काहीही भिक्षा मिळाली नाही. तरीही बुद्धांच्या चेहऱ्यावर कमालीचं समाधान आणि शांतता होती. त्यांची ही स्थिर वृत्ती पाहून भिक्षूंना खूप आश्चर्य वाटलं. भिक्षूंचं हे आश्चर्य बघून बुद्ध त्यांना म्हणाले की त्यांची ही समाधानी वृत्ती काही आजची नाहीये. त्यांच्या पूर्वीच्या जन्मात जेव्हा ते एका प्राण्याच्या रूपात होते, तेव्हाही त्यांनी लोभाचा त्याग केला होता. आणि इथूनच आपल्या त्या पोपटाच्या कथेला सुरुवात होते. तर ही गोष्ट आहे एका पोपटांच्या राजाची आणि त्याच्या घराची, म्हणजे एका मोठ्या फळांनी भरलेल्या झाडाची. पण होतं काय की ते झाड सुकून जातं, मरून जातं. आणि तेव्हा हा पोपट एक असा निर्णय घेतो जो सगळ्यांना चक्रावून टाकतो. इथे आपल्याला 2 अगदी वेगवेगळे विचार दिसतायत. बाकीचे सगळे पक्षी त्या झाडावर फक्त आणि फक्त त्याच्या फळांसाठी प्रेम करत होते. त्यामुळे झाड सुकल्याबरोबर त्यांनी एका क्षणाचाही विचार केला नाही आणि ते उडून गेले. पण पोपट राजा, तो कृतज्ञ होता. त्याला त्या झाडाने दिलेला आसरा, ती फळं सगळं आठवत होतं आणि म्हणूनच तो तिथेच थांबला. आणि त्याचं कारण तो स्वतःच इतक्या सुंदर शब्दांत सांगतो. त्याची निष्ठा ही फायद्यावर अवलंबून नव्हती, तर भूतकाळात मिळालेल्या मदतीच्या जाणीवेवर होती. हीच तर खरी निस्वार्थ सेवा आहे, जी कृतज्ञतेमधून जन्माला येते. आणि म्हणतात ना की जेव्हा एखादा सद्गुण इतका टोकाचा आणि शुद्ध असतो की तो देवांचंही लक्ष वेधून घेतो. पोपटाच्या या अतूट निष्ठेने देवांचा राजा शक्र इतका प्रभावित झाला की तो स्वतः त्याची परीक्षा घ्यायला पृथ्वीवर आला. तर शक्र एका वेगळ्या रूपात येतो आणि त्या पोपटाच्या निष्ठेचं कौतुक करतो. तो ओळखतो की ही काही साधीसुधी भावना नाही, हा एक महान सद्गुण आहे, ज्याची स्तुती झालीच पाहिजे आणि कदाचित ज्याची परीक्षाही घेतली पाहिजे. आणि मग येतो तो क्षण, परीक्षेचा क्षण. शक्र त्या पोपट राजाला कोणताही वर मागण्याची संधी देतो. आता विचार करा, अशा परिस्थितीत कोणी काय मागेल? संपत्ती, शक्ती किंवा स्वतःसाठी काहीतरी खास. पण पोपटाची निवड ती खूपच वेगळी होती. आणि त्याचं उत्तर ऐकून खरंच ही कथा एका वेगळ्याच उंचीवर पोचते. पोपटानं स्वतःसाठी काहीही मागितलं नाही. त्याने तीच गोष्ट मागितली ज्याच्याशी तो इतका एकनिष्ठ होता, त्या झाडाचं पुनरुज्जीवन. त्याची इच्छा पूर्णपणे निस्वार्थ होती आणि हेच त्याच्या सद्गुणाचं सर्वात मोठं प्रमाण होतं. मग या निस्वार्थ इच्छेचं फळ काय मिळालं? इथूनच ही कथा कळसावर पोहोचते, जिथे पोपटाच्या सद्गुणाला त्याचं फळ मिळतं आणि एक मोठा चमत्कार घडतो. शक्र त्या पोपटाच्या उत्तराने इतका भारावून जातो की तो आपल्या दैवी शक्तीचा वापर करतो. तो त्या सुकलेल्या झाडावर अमृताचा वर्षाव करतो आणि मग एक अविश्वसनीय गोष्ट घडते. बघता बघता ते वाळलेलं मृत झाड पुन्हा जिवंत होतं. त्याला नवीन पालवी फुटते, रसरशीत फळं लागतात आणि ते पूर्वीसारखंच हिरवंगार आणि सुंदर दिसू लागतं. ही होती पोपटाच्या निष्ठेला आणि कृतज्ञतेला मिळालेली सर्वात मोठी पावती. तर ही गोष्ट सांगून झाल्यावर कथा पुन्हा वर्तमानात येते, जिथे बुद्ध आपल्या भिक्षूंना हा प्रसंग सांगत आहेत. आता या कथेचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा अर्थ समोर येणार आहे, जो या गोष्टीला त्यांच्या स्वतःच्या आयुष्याशी जोडतो. आपण सुरुवातीलाच बोललो की ही एक जातक कथा आहे. आणि या कथा फक्त मनोरंजनासाठी नसतात, तर त्यातून बुद्धांच्या पूर्वजन्मातील सद्गुण आणि त्यांची शिकवण आपल्याला कळते. ही पोपटाची कथा त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. कथा संपल्यावर बुद्धांनी फक्त बोध सांगितला नाही, तर त्यांनी त्या कथेतील पात्रांची खरी ओळख काय होती हे सुद्धा उघड केलं. आणि त्यामुळे त्या कथेचा प्रभाव आणि महत्त्व आणखीनच वाढलं. आणि हेच या कथेचं शिखर आहे.
तो देव शक्र म्हणजे दुसरा कोणी नसून बुद्धांचाच एक प्रमुख शिष्य अनिरुद्ध होता. आणि तो निष्ठावान पोपट राजा म्हणजे स्वतः बुद्ध त्यांच्या एका पूर्वजन्मात. यातून बुद्ध हेच दाखवून देतात की सद्गुण हा जन्मांतरातूनही आपल्यासोबत राहतो. आणि शेवटी ही कथा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर सोडून जाते. जेव्हा समोरून काही मिळण्याची अपेक्षा नसते तेव्हा निष्ठा कशी दिसते? हीच निस्वार्थ निष्ठा आणि कृतज्ञता हाच या कथेचा खरा संदेश आहे.